URL टाईप केली तुम्हाला होमपेज दिसेल, सगळी माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. आणि इथे एक अशी सुविधा आहे, तुम्ही फ्री अकाउंट क्रिएट करू शकता. आत्ता रानडे सर जसं म्हटलं आहे तसं फ्री अकाउंट क्रिएट करायची सुविधा आहे. वरच्या बाजूला क्रिएट फ्री अकाउंट अशी एक लिंक आहे, त्याच्यावर क्लिक केलं की दुसऱ्या एका पेजवर तुमची माहिती भरायची, तुमचं नाव, तुमचा ईमेल ॲड्रेस, फोन नंबर, हे सगळं माहिती भरून तुम्ही फ्री अकाउंट क्रिएट करायचं आहे. आणि ते डिटेल्स वापरून तुम्ही लॉग इन केलं की काही काही गोष्टी आम्ही फ्री दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये प्रत्येक विषयाच्या पहिल्या चॅप्टरचं मटेरियल, त्याच्यामध्ये नोट्स, एक्सरसाइजेस, वेबिनारचं रेकॉर्डिंग, MCQ टेस्ट, या सगळ्या गोष्टींचा समावेश आहे. तुम्हाला या सगळ्या गोष्टी फ्री मिळतील, जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की काय नक्की हे हा काय कन्सेप्ट आहे, हा काय प्लॅटफॉर्म आहे, तुम्हाला कशाप्रकारे उपयोग होऊ शकेल. तर त्यासाठी तुम्ही जरूर ednexa.com वर फ्री अकाउंट क्रिएट करा. नंतर आपण आता तुमच्या 9वीचंच काही मटेरियल बघूया, स्टडी मटेरियल. या अल्जिब्रा या विषयातला जो सेट्स हा महत्त्वाचा चॅप्टर आहे, त्याच्या या नोट्स आहेत, डिटेल्ड नोट्स आहेत, जवळपास 27 पानांच्या नोट्स आहेत. त्या चॅप्टरशी रिलेटेड सगळी माहिती, त्याचे काही महत्त्वाचे पॉईंट्स, त्याचे डेरिव्हेशन्स, कन्सेप्ट, हे सगळं आम्ही या नोट्समध्ये दिलेलं आहे पॉईंट वाईज. आणि या नोट्स तुम्हाला डाउनलोड करता येतात. खालच्या बाजूला तो डाउनलोड आणि प्रिंटचा ऑप्शन आहे, तिथे तुम्ही डाउनलोड करायचं, प्रिंटआउट काढायची आणि त्याच्याद्वारे तुम्ही अभ्यास करू शकता. एक्सरसाइजेससुद्धा तसेच आहेत. हे एक्सरसाइजमध्ये त्याचे प्रश्न आणि त्याची खाली ही सगळी उत्तरं आहेत. सेट्स या चॅप्टरचेच हे एक्सरसाइज आहेत, हे सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता आणि प्रिंट करू शकता. नंतर आपण वेबिनारचं एक रेकॉर्डिंग बघूया. वेबिनार सगळे कन्सेप्ट तुम्हाला सांगितलं, रानडे सरांनी सुद्धा तुम्हाला सांगितलं. लाईव्ह लेक्चर, लाईव्ह ऑनलाईन लेक्चर, तर त्याचं एक रेकॉर्डिंग आपण बघूया. रानडे सरांचा तो वेबिनार होता. तुमची मराठी काही पैसे काही विद्यार्थ्यांमध्ये वाटायचे होते. जर विद्यार्थ्यांची संख्या 10ने वाढली तर प्रत्येक विद्यार्थ्याला पूर्वी जेवढे मिळाले असते त्यापेक्षा 1 रुपया कमी मिळणार. समजा 15 विद्यार्थी कमी असतील तर प्रत्येक विद्यार्थ्याला 3 रुपये जास्त मिळतील. तर विद्यार्थ्यांची संख्या आणि टोटल अमाऊंट किती डिस्ट्रीब्यूट केली ते आपल्याला शोधायचे. आता सोल्युशन बघा. लेट द नंबर ऑफ चिल्ड्रन बी x and each get ₹y. बघा, नंबर ऑफ चिल्ड्रन x आहे आणि प्रत्येकाला y रुपीज मिळणार आहे. सो इट इज द टोटल अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड, इट इज ₹xy. आता फर्स्ट कंडिशन नुसार काय मिळणार आहे बरं. समजा विद्यार्थ्यांची संख्या 10ने वाढली म्हणजे x+10, तर प्रत्येकाला 1 रुपया कमी मिळणार आहे. प्रत्येकाला किती मिळणार, y-1 रुपीज. बट टोटल अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड डज नॉट. तुमच्या लक्षात येईल, ऑडिओ आवाज ऐकू येतोय, व्हिडिओ आहे, स्लाइड्स आहेत आणि डाव्या बाजूला मुलांनी काही काही शंका विचारल्या होत्या त्यासुद्धा तुम्हाला बघता येतात आणि त्यांची आन्सर्स जी आहेत, जी सरांनी बोलून दिलेली आहेत, ती तुम्हाला ऐकता येतात. तर हे सगळी लेटेस्ट टेक्नॉलॉजी वापरून एक परिपूर्ण लेक्चर तयार करायचा आमचा प्रयत्न आहे आणि खूप इफेक्टिव्ह होतं. खूप मुलांना फायदा झाला आहे आतापर्यंत. आणि या ह्याच्यातल्या एडनेक्सा ही संस्था या कन्सेप्टची पायोनियर आहे असं म्हटलं तरी काही त्याच्यात वावगं नाही आहे, कारण हा सगळा आम्ही कन्सेप्ट आणलेला आहे. नॉर्मली कॉर्पोरेट लेवलला हे सगळं चालतं, पण शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरता आम्ही हे वेबिनार्स चालू केलेले आहेत. त्याचप्रमाणे MCQ टेस्टसुद्धा आहेत. हॉटचे मी म्हटलं असं हॉटचे नोट्स आहेत, हॉटचे वेबिनारसुद्धा आमचे आहेत. MCQ टेस्ट त्याच्यामध्ये आहेत, हॉट्स प्रिपरेशन कोर्सेस आहेत. हे सगळे डिटेलमध्ये तुम्ही हे बघू शकता. तुम्ही एक फ्री अकाउंट क्रिएट करा आणि तुम्ही याचा लाभ घेऊ शकता. सध्या तुम्ही असं केलं तरी चालणार आहे. missionssc.com वर सध्या हे सगळं मटेरियल आमचं अवेलेबल आहे 9वी 10वीचं. त्या हळूहळू आता ही परीक्षा झाली की आम्ही ते सगळं
इथे शिफ्ट करणार आहोत, स्विच करणार आहोत ednexa.com ला. तर तुम्ही missionssc.com ला अकाउंट फ्री क्रिएट केलं तरी चालण्यासारखं आहे. तिकडनं ऑटोमॅटिक तुमचा सगळा डेटा इथे मायग्रेट होणार आहे. त्याचबरोबर आमचे शिक्षक ऑनलाईन ब्लॉग लिहित असतात, म्हणजे ऑनलाईन आर्टिकल्स लिहितात आणि त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गायडन्स देतात. ते सुद्धा आमचे ब्लॉग्स खूप पॉप्युलर आहेत. खूप विद्यार्थी ते वाचतात, त्यांना त्यांचा फायदा होतो. आणि हे जे सगळे ब्लॉग्स आहेत, होमपेजवर सगळे ब्लॉग्स असतात, गाईडलाईन्स असतात, त्याच्यानंतर काही काही महत्त्वाच्या चॅप्टरचा अभ्यास कसा करायचा किंवा काही काही गोष्टी लक्षात कशा ठेवायच्या, टाईम मॅनेजमेंट, याबद्दल आमचे शिक्षक विद्यार्थ्यांना, पालकांना मार्गदर्शन करतात. तसंच टाईम टेबल प्लॅनर हे सुद्धा ॲप्लिकेशन आमचं आहे. आत्ता इतक्यात तुम्हाला त्याचा उपयोग नाही, कारण 10वीमध्ये तुम्ही गेलात, तुमचं 10वीचं वर्ष सुरू झालं की तुम्हाला त्याचा उपयोग करून घेता येईल. ते सुद्धा आणि ते टाईम टेबल प्लॅनर ही फ्री फॅसिलिटी आहे, सगळ्यांना त्याचा लाभ घेता येईल. मगाशी रानाडे सर म्हटले तसा एक आम्ही उद्या फ्री वेबिनार ठेवलेला आहे, म्हणजे ऑनलाईन लेक्चर उद्या ठेवलेला आहे. उद्या रात्री 9 ते 10 या वेळामध्ये, उद्या रात्री 9 ते 10 या वेळामध्ये ednexa.com ला तुम्ही लॉग इन करायचं आहे. तिथे तुम्हाला लिंक दिसेल, त्या लेक्चरला जॉईन करायची. त्या लिंकवर क्लिक केलं की तुम्हाला ते जॉईन होता येईल. कळलं, लक्षात आलं? उद्या लाईव्ह लेक्चर आहे, इथे यायचं नाही आहे, भरतनाट्याला यायचं नाही आहे. ऑनलाईन लेक्चर आहे रानडे सरांचं. जो तुमचा मेन्सुरेशन हा जो टॉपिक आहे त्याच्यावर रानडे सर लेक्चर घेणार आहेत उद्या रात्री 9 ते 10. सर यांच्याकडे इंटरनेट आहे, कुणाकुणाकडे इंटरनेट आहे जस्ट तुम्ही हात वर करा. बऱ्याच लोकांकडे. तर तुम्ही जरूर उद्या साधारण 8:45 वाजता ednexa.com लॉग इन करा आणि आमच्या वेबिनारला जॉईन व्हा. तिथे लिंक तुम्ही क्लिक केलं की डायरेक्ट जॉईन होऊ शकता. बाकी काही तिथे तुम्हाला लागणार नाही. फक्त जो सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरचा जो सेटअप आहे त्याच्यासाठी तुम्हाला थोडंसं आधी लॉग इन करायला लागेल 8:30 पावणे 9 वाजता. तिथे पेजवर सगळी माहिती दिलेली आहे, काय काय लागतं, कसं कसं लागतं, इंटरनेट कनेक्शनची सगळी माहिती. ते तुम्ही केलं आणि तुम्ही एकदा तो सगळी टेस्ट रन केली की तुम्ही त्या सगळं ते वेबिनार अटेंड करण्यासाठी तुम्ही रेडी राहाल, तयार राहाल. तर तुम्ही जरूर उद्या रात्री 9 ते 10 मेन्सुरेशन या टॉपिकवर प्राध्यापक संजय रानडे सरांचा वेबिनार आहे. ठीक आहे. तुम्हाला सगळे आत्ता डेमो दाखवला, तुम्हाला आयडिया आली असेल काय आहे कसं आहे. याचे अनेक फायदे आहेत. तुमचा स्वतःचा अभ्यास असेल, शाळेचा अभ्यास असेल, पण त्याला जोडूनच जर ednexaचा जर तुम्ही लाभ घेतलात तर मी म्हटलं तसं लेक्चर्स ही तुम्हाला कितीही वेळा ऐकता येतात. लाईव्ह लेक्चर्स, रेकॉर्डिंग्स त्याची कितीही वेळा ऐकता येतात. तुम्हाला कितीही वेळा विचारता येतात, कुठल्याही शंका विचारता येतात. नंतर बाकीच्या नोट्स, एक्सरसाइजेस सॉल्व केलेले, जे म्हणजे परीक्षेमध्ये एक्सरसाइजेस मेन असतात, त्याच्याशीच रिलेटेड 60 ते 70% तुम्हाला भाग येतो. तर हे एक्सरसाइजेस आहेत. त्याच्यानंतर आमचं टाईम टेबल प्लॅनर आहे, ब्लॉग्स आहेत, या सगळ्याचा तुम्हाला लाभ घेता येईल. मी मगाशी म्हटलं तसं तुम्ही आज आमच्या कुठल्याही प्रॉडक्टसाठी रजिस्ट्रेशन करू शकता. बाहेर आमच्या काउंटरवर तुम्ही आज फक्त 200 रुपये भरून हे रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि आज जर रजिस्ट्रेशन केलं तर तुम्हाला आम्ही खास 10% डिस्काउंट देणार आहोत. बाकीचे पैसे तुम्ही नंतर भरले तरी चालणार आहे. या संदर्भात तुम्हाला काही माहिती हवी असेल किंवा चौकशी करायची असेल तर बाहेर तुम्ही आम्हाला विचारू शकता. यानंतर आता आपण वाटवे सरांचं समाजशास्त्र, सोशल सायन्स या विषयाचा जो नवीन अभ्यासक्रम आणि नवीन मूल्यमापन पद्धत जी आहे त्याच्यावर आपण वाटवे सरांचं लेक्चर ऐकणार आहोत. सर्वप्रथम मी रानडे सरांना अशी विनंती करतो की त्यांनी वाटवे सरांचा सत्कार करावा. I'll begin with a simple riddle which was asked by a 4th standard student. There are 10 birds sitting on a tree. One decided to go to east, 2 decided to go to west, 3 decided to go to south, 4 decided to go to north. How many birds remain on the tree? 0. Wrong answer. Correct answer is 10. They decided, they did not fly. So, deciding and doing, there is a big difference. आपण ठरवतो खूप, पण ते करण्यात जी मजा आहे त्याच्याकडे आपण जाऊया. नवीन अभ्यासक्रमामध्ये 3 भागांचा विचार केलेला आहे. आपण जर इतिहासाने सुरुवात केली तर आलेख कागदावरती एक्स ॲक्सिसला जर आपण टाईम घेतला राईट फ्रॉम स्टोन एज ते आत्तापर्यंत आणि वाय ॲक्सिसवरती
वेगवेगळ्या ठिकाणात झालेली प्रगती, मग ते शास्त्रीय असेल, आर्थिक असेल, सांस्कृतिक असेल, तर आपण नेमके कुठं हे आपल्याला तिथे कळणार आहे. 9वी आणि 10वीचा जो अभ्यासक्रम आहे, इतिहास आणि राज्यशास्त्र, पॉलिटिकल सायन्स, पूर्वी ज्याला आपण नागरिकशास्त्र म्हणत होतो, तर त्याचं आता स्वरूप बदलून राज्यशास्त्र असं आलेलं आहे. पहिल्या भागात आपण 9वीच्या एन्शंट पिरियडमधल्या ज्या संस्कृतीज आहेत त्यांचा अभ्यास 9वीत पहिल्या सत्रात केलेला आहे. त्यानंतर मेडिवल पिरियड जो आहे त्याचा अभ्यास आहे, ज्यामध्ये फ्युडलिझम आहे, नंतर रिफॉर्मेशन आहे. मी इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये सांगणार आहे, कारण दोन्ही मीडियमचे विद्यार्थी आहेत तिथे. सामाजिकदृष्ट्या जे काही बदल घडून आलेले आहेत त्यांचा विचार आपण मध्ययुगीन काळात केलेला आहे. आणि त्यानंतरचा जो तिसरा भाग आहे, जो एज ऑफ रेव्होल्युशन, क्रांतियुग, यामध्ये अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध आहे, फ्रेंच राज्यक्रांती आहे आणि औद्योगिक क्रांती आहे. आता या सगळ्याचा विचार आपण 10वी करता करणार आहोत, कारण 10वीचा जो पाया आहे तो हा 9वीतल्या अभ्यासक्रमावरती आधारित आहे. 10वीच्या अभ्यासक्रमात आपल्याला दोन गोष्टींचा विचार करायचा आहे. एक म्हणजे इतिहासामध्ये कुठलीही गोष्ट, आपण कुठलीही घटना पाहिली तर त्याला पार्श्वभूमी काहीतरी आवश्यक असते. आपण दुसऱ्या महायुद्धाचा विचार केला तर पहिलं महायुद्ध ही त्याची पार्श्वभूमी आहे. पहिलं महायुद्ध ही जर घटना घेतली तर साम्राज्यवाद जो आहे तो त्याची पार्श्वभूमी ठरतो. सो फॉर एनी हिस्टॉरिकल इव्हेंट वी हॅव टू लुक फॉर द बॅकग्राऊंड. आणि एकदा हे लक्षात आलं की मग आपल्याला परीक्षेमध्ये उत्तर लिहिताना, विशेषतः दीर्घोत्तरीमध्ये, याचा फायदा होतो. ज्यावेळेस बोर्डाच्या प्रश्नपत्रिकांमध्ये 4 मार्काचा प्रश्न, 3 मार्काचा प्रश्न येतो, त्याच्यात विद्यार्थी लगेच त्या घटनेने सुरुवात करतो. पण ते लिहिण्याच्या ऐवजी जर विद्यार्थ्यांनी पार्श्वभूमी लिहिली, बॅकग्राऊंड जस्ट 2 to 3 पॉईंट्स, तर आपलं उत्तर अधिक आकर्षक होतं आणि पैकीच्या पैकी मार्क मिळतात. आणि आता बेस्ट ऑफ 5 मध्ये सामाजिक शास्त्रात बऱ्याच जणांना जवळजवळ 95च्या पुढे मार्क मिळाले. मी पाहिलेले आहे. मागच्या वर्षी 99 मार्क्स मिळाले, जवळ 7 ते 8 स्टुडंट्स माझ्या माहितीतले आहेत. तर त्यामुळे तुमचं टोटल पर्सेंटेज वाढायला मदत होणार आहे. फक्त आयत्या वेळे पुस्तक वाचून परीक्षेला जाणं हे तितकं योग्य नाही. एक उदाहरण सांगतो. बोस्टनची चहा पार्टी अमेरिकन स्वातंत्र्य युद्धामध्ये एक महत्त्वाची घटना आहे. आता सध्याच्या 10वीमध्ये त्याच्यावरती 3 मार्काचा प्रश्न बोर्डाच्या परीक्षेत विचारला जाऊ शकतो. एका पेपरमध्ये विचारलेला आहे. एका विद्यार्थ्याने असं लिहिलं होतं की डार्क माउथ जे जहाज आहे त्याच्यावरती 8,000 लोक गोळा झाले. तर प्रत्यक्षात 8,000 लोक ओल्ड साऊथ चर्च इथं गोळा झालेले. पण नुसतं एकदाच वाचून जर पेपर लिहिला, मग मी त्या विद्यार्थ्याला विचारलं, मग त्या चहाच्या पेट्या समुद्रात टाकायची गरज काय? जहाज आपोआप बुडणार आहे 8,000 लोक एकत्र झाले तर. तर इतिहास आणि भूगोल हे आयत्या वेळेला वाचून जायचे आणि पेपर लिहायचे असे विषय नाहीत. त्याला कुठंतरी एक लॉजिकली आपण तयारी केली तरच पैकीच्या पैकी आपल्याला मार्क मिळणार आहे. आणि त्याची तयारी पण आतापासून करणार आहोत. त्यामुळे आयत्या वेळेचे विषय नाहीत. किती वेळेला पालक विद्यार्थ्यांना सांगतात, अरे हिस्ट्री डेव्हलपमेंट राहून दे, परीक्षेच्या आदल्या दिवशी तर काय होते. तर कृपया असं करू नका. रेग्युलर वाचन आवश्यक आहे. बऱ्याच शाळांमध्ये असा अनुभव येतो की पाठ्यपुस्तकाचं वाचनच नीट झालेलं नाही. आणि त्यामुळे मग ऑब्जेक्टिव्ह टाईपचा क्वेश्चन कुठल्याही कॉर्नरमधून विचारला तर विद्यार्थ्याचं ते नुकसान होतं. या सगळ्या प्रकारच्या प्रश्नांची तयारी आपल्याला तिथे करायला लागणार आहे. 10वीच्या अभ्यासक्रमात आपण आता पाहणार आहोत राज्यक्रांती घडल्यानंतर, औद्योगिक क्रांती घडल्यानंतर त्याचा परिणाम पुढे काय आहे. तर औद्योगिक क्रांतीमध्ये जे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झालेल्या वस्तूंचं ते विकण्याकरता बाजारपेठेची आवश्यकता होती. आणि त्यामुळे युरोपातील देश
आफ्रिका आणि आशिया या खंडांकडे वळले आणि यातूनच त्यांच्या स्पर्धा सुरू झाल्या. आणि हे आपण पहिल्या भागात पाहणार आहोत इम्पेरियालिझममध्ये, ज्यामध्ये इंग्रज भारतात कसे आले, त्यांनी भारतातल्या बऱ्याच भागांमध्ये सुरुवातीला त्यांचा उद्देश व्यापाराचाच होता, पण नंतर राजकारणात त्यांनी ढवळाढवळ करून तो भूभाग स्वतःच्या मालकीचा करून घेतला आणि 1947ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आहे. त्याची ही पार्श्वभूमी आहे. मग फ्रीडम स्ट्रगल हा एक पार्ट आहे. चीन, जपान आणि भारत या 3 देशांमध्ये युरोपीय सत्तांनी आपलं साम्राज्य कसं स्थापन केलं याचा विचार आपण पहिल्या भागात करणार, पहिल्या युनिटमध्ये. आणि याचा उपयोग विद्यार्थ्यांना पुढच्या स्पर्धा परीक्षांकरता नक्की होणार आहे. त्यामुळे एका घटनेचा दुसऱ्या घटनेशी सहसंबंध जोडणं हे महत्त्वाचं आहे. दुसरा भाग जो आहे तो 20व्या शतकाशी संबंधित आहे. यातूनच स्पर्धा वाढत गेलेली आहे आणि जिसकी लाठी उसकी भैंस अशा तत्वानुसार ज्याच्याकडे सैन्य जास्त आहे, मिलिटरीची ताकद जास्त आहे, जास्त डिस्ट्रक्टिव्ह वेपन्स आहेत, तोच देश सत्ता गाजवू शकणार आहे. आणि हे सगळं जे केलेलं आहे ते आपला व्यापार सुरळीत ठेवण्याकरता केलेलं आहे. त्यामुळं पहिलं महायुद्ध जे घडलेलं आहे त्याची पार्श्वभूमी अशी आहे की युरोपीय राष्ट्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्पर्धा सुरू झाली. आशिया आणि आफ्रिका खंडामध्ये जास्तीत जास्त देश आपल्या ताब्यात ठेवायचे, तिथल्या बाजारपेठा आपल्या ताब्यात ठेवायच्या, आपला माल तिथे खपवायचा. एवढंच नाही तर त्या प्रदेशावरती आपलं स्वामित्व ठेवायचं. हे युरोपीय राष्ट्रांनी केलं आणि त्यातून त्यांच्यात संघर्ष निर्माण झाला. वास्तविक औद्योगिक क्रांतीची सुरुवात इंग्लंडमध्ये जरी झालेली असली तरी जर्मनी, फ्रान्स, बेल्जियम या देशांमध्ये त्याचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला. विशेषतः जर्मनीने लाक्षणीय प्रगती केली आणि इतर भागांमध्ये आपली सत्ता प्रस्थापित करण्यात जर्मन थोडा मागे पडला. मग जर्मनीने काय केलं तर इतर देशांनी जो भाग घेतलेला आहे तो स्वतः घ्यायला सुरुवात केली आणि जर्मनीला त्या मानाने आफ्रिकेमध्ये किंवा आशिया खंडात खूप कमी प्रदेश मिळाला आणि याची परिणिती शेवटी पहिल्या महायुद्धात झाली. पहिलं महायुद्ध आपण या 20व्या शतकातलं एक महत्त्वाची घटना पाहणार आहोत. त्यानंतर रशियन राज्यक्रांती 1917. रशियन राज्यक्रांती घडायच्या आधी 1848 मध्ये कार्ल मार्क्सनी एक भाकीत दिलं होतं किंवा कम्युनिस्ट मॅनिफेस्टो ज्याला आपण म्हणतो. त्यामुळे त्यांनी असं म्हणलं होतं की एका समाजात 2 वर्ग आहेत, एक आहिरे आणि नाहिरे, ज्यांच्याकडे उत्पादनांची मालकी आहे, दोज हू हॅव मीन्स ऑफ प्रोडक्शन, त्याला त्यांनी आहेरे म्हटलेलं आहे. दोज हू हॅव आणि सेकंड क्लास इज हॅव नॉट. आणि एक दिवस असा येणार आहे की ज्यांच्याकडे उत्पादनाची मालकी नाही, नाहिरे वर्ग जो आहे ते आपली सत्ता प्रस्थापित करतील. साधारण 70 वर्षापूर्वी म्हणजे रशियन राज्यक्रांती घडण्याच्या पूर्वी 70 वर्ष अगोदर ही घटना त्यांनी लिहिलेली आहे आणि त्याचा प्रत्यय आपल्याला रशियन राज्यक्रांतीमध्ये दिसून येतो. झार ही जुलमी राजवट आणि एका बाजूला सामान्य कामगार आणि शेतकरी यांनी क्रांती घडवून आणलेली आहे आणि त्यानंतर रशिया एक मोठी सत्ता बनलेला आहे. त्याचा अभ्यास आपण रशियन राज्यक्रांतीत करणार आहोत. पहिलं महायुद्ध झाल्यानंतर जी हानी झाली युरोपमध्ये विशेषतः, तर ती हानी पुढे होऊ नये, देशादेशांमधले प्रश्न सामोपचाराने मिटावे याकरता लीग ऑफ नेशन्स ची स्थापना 1920 मध्ये झाली. पण प्रत्यक्षात लीग ऑफ नेशनकडं स्वतःच असं सैन्य नव्हतं. त्यामुळं बरेचसे आंतरराष्ट्रीय प्रश्न सोडवायला लीग ऑफ नेशन अपयशी ठरलं. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं, 2 लोक तलवारी घेऊन भांडतायत आणि एक तिसरा माणूस जातो ज्याच्या हातात कुठलंच शस्त्र नाही आहे आणि तो यांना सांगतो तुम्ही भांडू नका.
तर अशी अवस्था त्या लीग ऑफ नेशन्सची झाली. त्यामुळे जे बलाढ्य देश होते त्यांच्या विरोधात लीग ऑफ नेशन काही करू शकणार नाही. आणि यातनंच पुढे दुसऱ्या महायुद्धाला चालना मिळालेली आहे. त्याच्यापूर्वी आर्थिक परिस्थिती इतकी खालावलेली होती युरोपमधली युद्धामुळं. तशातच अमेरिकेमध्ये आर्थिक मंदी आली 1929-30 मध्ये. आणि त्याचा परिणाम असा झाला की युरोपच्या देशांना जो काही अमेरिका पुरवठा करत होती त्याच्यावरती परिणाम झाला. त्यामध्ये पतपुरवठा असेल, फायनान्शियल सपोर्ट, तो आटल्यामुळं युरोपमध्ये मोठ्या प्रमाणावर बेकारी वाढली, कारखानदारी बंद पडायची वेळ आली. आणि यातनंच पुढे हुकुमशहा निर्माण झाले. इटलीमध्ये मुसोलिनी, जर्मनीमध्ये हिटलर, स्पेन, पोर्तुगाल या देशांमध्ये सुद्धा हुकुमशाही आली. आणि त्याचा पुढचा भाग म्हणजे महायुद्ध दुसरं झालेलं आहे. हे आपण 20व्या शतकात पाहणार आहोत. आणि त्याचाच एक भाग म्हणजे दुसरं महायुद्ध घडल्यानंतर जी काही हानी झालेली आहे ती रोखण्याकरता लीग ऑफ नेशन्समध्ये अमेरिका नव्हती सुरुवातीला, पण नंतर अमेरिकेनेच पुढाकार घेऊन युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन, संयुक्त राष्ट्रसंघ स्थापनेला पुढाकार घेऊन केलेला आहे. आणि त्यामुळं बरेचसे प्रश्न सुटण्याकरता आंतरराष्ट्रीय स्तरावरती मदत झालेली आहे. सो पॉझिटिव्ह आउटकम ऑफ सेकंड वर्ल्ड वॉर वी कॅन से इज युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन, UNO. आणि त्याच्यानंतरचा जो भाग आहे, तिसरं युनिट जे आहे इमॅन्सिपेशन, त्यामध्ये जो भाग युरोपीय राष्ट्रांनी आपल्या ताब्यात घेतला होता, आफ्रिकेतला, आशियातला, तिथल्या देशांनी आपलं स्वातंत्र्य प्राप्त करून घेतलेलं आहे. त्यामध्ये भारत आहे, बर्मा आहे, आफ्रिकेतले देश आहेत. दक्षिण आफ्रिकेमध्ये वर्णभेद संपुष्टात आणणारे नेल्सन मंडेला आहे. इथपर्यंतचा अभ्यास आपण या इमॅन्सिपेशन ऑफ एशिया आणि आफ्रिकामध्ये करणार आहोत. त्यानंतर चौथं युनिट जे आहे त्यामध्ये वर्ल्ड आफ्टर वर्ल्ड वॉर II, फोर्थ युनिट. यामध्ये शीतयुद्ध, कोल्ड वॉर, प्रत्यक्षात युद्ध कुठेही घडलेलं नाही आहे, पण सगळ्या जगावरती एक भीतीचं सावट होतं की कोणत्याही क्षणी तिसरं महायुद्ध सुरू होईल. याचं कारण अमेरिका आणि रशिया यांच्यामध्ये असलेली स्पर्धा. ज्या देशांना स्वातंत्र्य मिळालेलं आहे दुसऱ्या महायुद्धानंतर, ते देश आपल्याकडे आपल्या कॅम्पमध्ये घ्यायचे, हे दोघांनी पाहिलं होतं. विन्स्टन चर्चिल यांनी तर भाषणात सांगितलं होतं की रशियाची युरोपमध्ये जी घुसखोरी होती ती थांबवा. आणि त्याला लगेच अमेरिकेने युरोपमधल्या राष्ट्रांशी सिटो, नाटो, नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन असे करार लगेच केले, जेणेकरून रशियाला पायबंद घालता येईल. 1949 मध्ये रशियाने लगेच वॉर्सॉ पॅक्ट किंवा वॉर्सॉ करार केला आणि साम्यवादी देशांना मदत जाहीर करून 1949 मध्ये अणुस्फोट केला. आणि त्यांनी अमेरिकेला दाखवून दिलं की आमच्याकडे पण आता अण्वस्त्र आहेत. आणि यातून त्यांच्यात मोठ्या प्रमाणावर शस्त्रस्पर्धा सुरू झाली. आणि याचे परिणाम काय काय ते आपण कोल्ड वॉर मध्ये पाहणार आहोत, शीतयुद्धामध्ये पाहणार आहोत. 1991 पर्यंत ही भीती होती. रशियाचं विभाजन झाल्यानंतर अमेरिका एकमेव सुपर पॉवर म्हणून शिल्लक राहिली या स्पर्धेमध्ये. त्यानंतर आधुनिक शास्त्र जे आहे, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, त्याचा उपयोग कसा झालेला आहे. गेल्या शतकामध्ये मोठ्या प्रमाणावर शास्त्रीय क्षेत्रात प्रगती कशी झाली त्याचा आढावा या चौथ्या युनिटमध्ये आहे.
पूर्वी ज्या कल्पना नुसत्या आपण काही गोष्टींमध्ये वाचल्या असतील, अरेबियन नाईट्समध्ये कार्पेटवरनं लोक उडतायत किंवा भिंतीला कान असतात असं आपण एक म्हण ऐकलेली आहे, पण आता ते सत्यात आलेलं आहे. एक छोटासा सेन्सर आपल्याला सगळं काही ऐकवू शकतो, दाखवू पण शकतो. पेनमध्ये सुद्धा हल्ली तशी सोय, स्पाय पेन्स ज्याला म्हणतात, ती झालेली आहे. याचं कारण एकच आहे की शास्त्रात झालेली प्रगती आणि कम्युनिकेशन, सायन्स, टेक्नॉलॉजी यात काय काय बदल घडून आलेले. जुरॅसिक पार्क सारखा पिक्चर आहे ज्यामध्ये डायनोसॉरची निर्मिती त्यांनी दाखवलेली आहे की कुठं तरी एका डासाच्या शरीरात त्या डायनोसॉरच्या रक्त असतं आणि शास्त्रज्ञ रक्त घेऊन त्यातून नवीन जीव निर्माण करतात. हे पूर्वी नुसतं फक्त कल्पना होत्या, आता नजीकच्या भविष्यामध्ये हे सत्यात येऊ शकतं. म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या ह्याच्यात पाहणार आपण, त्यामध्ये संगणकाचा वाटा महत्त्वाचा आहे, वेगवेगळ्या शोधांचा वाटा आहे, तो भाग या सायंटिफिक टेक्नॉलॉजीमध्ये येईल. आणि नंतरचे लेटेस्ट टर्म जी वापरली जाते, ग्लोबलायझेशन, जागतिकीकरण, साधारण 1970च्या आसपास याची सुरुवात झालेली आहे. आणि आता संपूर्ण जग हे एक मार्केट, एक बाजारपेठ या दृष्टीने विचार केला जातोय. आणि पुन्हा परत फिरून फिरून त्याच ठिकाणी आपण येतो की जे साम्राज्यवादी देश होते, इंग्लंड असेल, फ्रान्स असेल, त्यांनी आशिया आणि आफ्रिकेमध्ये आपली सत्ता प्रस्थापित केली. सध्या ग्लोबलायझेशनमध्ये हेच दिसतंय की जे प्रगत देश आहेत त्यांचीच मक्तेदारी आहे आणि विकसनशील देश किंवा गरीब देश आहेत त्यांचं मोठ्या प्रमाणावरती एक्सप्लॉयटेशन तिथे होत आहे. म्हणजे पुन्हा परत एक प्रकारचा साम्राज्यवाद तिथे आलेलाच आहे. तर हे आपण या भागात पाहणार आहोत. तर 9वीचा इतिहास आणि 10वीचा इतिहास हे एकमेकांशी कनेक्टेड आहेत, त्याचा एकत्रित विचार करायचा आहे. आणि जेव्हा तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवणार आहात अभ्यास करून, तेव्हा या गोष्टींचा तुम्हाला पुढे फायदा होईल. मागच्या वर्षी मला देशमुख सरांचा फोन आला आणि सरांनी सांगितलं की वेबिनार करणार का हिस्ट्री जॉग्रफीचा. तर मी तो पहिल्यांदा शब्द ऐकला होता मागच्या वर्षी. आय वॉज टोटली अनअवेअर अबाउट इट. आणि त्याच्यानंतर मग वर्षभर मी सातत्याने 10वी करता वेबिनार केलेले आहेत. मला त्याचं काहीच माहिती नव्हतं. मी सरांना विचारलं की जमेल का, तर ते म्हणले तू येऊन बघ एकदा. आणि मग ते ऑपरेशन्स त्याची जी आहेत ती खूप सोपी आहेत. आणि आता मला ते ऑपरेट करताना काहीच वाटत नाही. तर ज्यांना असं भीती असेल की मी कसं ऑपरेट करू, इंटरनेटवरती काय करू, तर काही नाही, खूप सोप्या इन्स्ट्रक्शन्स आहेत, त्या फॉलो केल्या तर आपल्याला वेबिनार सहज कळतील. त्याचं रेकॉर्डिंग तुम्हाला पाहायला मिळेल. आणि एक फायदा असा आहे की तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्ही ते पाहू शकता. इव्हन पालक पाहू शकतील. ठीक आहे, आता राज्यशास्त्र जे आहे त्याचा आपण विचार करूया. राज्यशास्त्र सध्या MPSC, UPSC याकडे, स्पर्धा परीक्षांकडे जाण्याकडे विद्यार्थ्यांचा बऱ्यापैकी कल आहे. आणि त्यामध्ये राज्यशास्त्र हा विषय घेणारे बरेच विद्यार्थी. एक तर तो कंपॅरेटिव्हली सोपा आहे आणि त्यातली माहिती आपल्याला आवश्यक आहे. प्रज्ञाशोध परीक्षेच्या निमित्ताने काही वेळेस मी गेले तर जवळजवळ 15-16 वर्ष दरवर्षी विद्यार्थ्यांची मुलाखत घेण्याकरता सोशल सायन्सचा एक्सपर्ट म्हणून मी वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रात जात असतो, विद्यार्थ्यांशी बोलत असतो. बऱ्याच जणांना या विषयाबद्दल माहितीच नाही आहे. एखाद्या विद्यार्थ्याला विचारलं पुण्यातल्या की तू कुठे राहतोस, तर तो त्याचा एरिया सांगतो. त्याला विचारलं तुमचा वॉर्ड क्रमांक कोणता आहे, तो म्हणतो सर मला राजकारणात काही इंटरेस्ट नाही. मी त्याला म्हणतो मी तुला राजकारण कर म्हणून सांगितलेलं नाही आहे, राजकारणात जा म्हणून सांगितलेलं नाही आहे, पण ज्या भागात तू राहतोस तिथली तुला थोडक्यात माहिती पाहिजे. इथली आपल्याला एखादी समस्या आली, आपल्या घराच्या समोरची पाईपलाईन फुटली, तर कुणाकडे जायचं, तर ते त्या विद्यार्थ्याला माहीत नसतं. आपल्या एरियाची आपल्याला काहीच माहिती नाही.
हीच कंडिशन जॉग्रफीची आहे. लोकल जॉग्रफी आपल्याला माहितीच नसते बऱ्याच वेळेला. मेनी टाइम्स वी इग्नोर इट. लकडी पुलावर मी रोज ये जा करतो, पण त्याच्या खालनं नदी कुठली वाहते मुळा मोठा असेल असं उत्तर विद्यार्थी देतो. मग ती मुळा आहे का मोठा आहे हे तो कॉन्फिडेंटली सांगू शकत नाही. त्यामुळं काही गोष्टी ज्या आपण इग्नोर करतो त्या करू नका. एक विद्यार्थी म्हणून, आणि विद्यार्थी काही काही जे असतात मुलाखतीमध्ये ते खूप म्हणजे इतकी तयारी असते त्यांची, प्रेझेन्स ऑफ माइंड, खरंच त्यांचं कौतुक करणार काय. सांगलीला मी एका नववीच्या मुलाखतीमध्ये एक नववीचा विद्यार्थी होता, त्याला मी असंच एक फसवा प्रश्न विचारला. म्हणलं की भारतात वन डे क्रिकेट आहे ते 1 कोटी लोक साधारण पाहत आहेत किंवा 50 कोटी लोक पाहत आहेत, अशी तुम्हाला कुठलीही संख्या सांगा. तो म्हणलं सर साधारण 50 कोटी लोक वन डेची मॅच बघतात. तुम्ही म्हणलं 6 तास मॅच चालते तर 50 कोटी गुणिले 6 300 कोटी मनुष्य तास वाया गेले. इट इज टोटल नॅशनल लॉस. तर तेव्हा आपण क्रिकेट बंदच केलं पाहिजे असं मी त्याला ट्विस्ट करायला म्हटलं. मला त्याच्याकडनं उत्तर अपेक्षित होतं, सर तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, इट इज अ नॅशनल लॉस. 300 कोटी तास म्हणजे काय झालं. त्यांनी मला सांगितलं सर 50 कोटी लोक 6 तास शांत बसतात हे काय कमी आहे. तर असाही विचार करणारे विद्यार्थी आहेत. तर विद्यार्थ्यांना आम्ही कमी लेखतच नाही, पण ज्यांची तयारी चांगली आहे ते लगेच स्पार्क जाणवतो. या ठिकाणी आपल्याला भारताची घटना विचारात घ्यायची आहे की जी आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. राज्यशास्त्र हा थेरॉटिकल पार्ट आहे पहिला, की त्याला शास्त्र का म्हणायचं, वाय इट इज अ सायन्स, इथपासून सुरुवात आहे. आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना आम्ही प्रश्न विचारतात. काही काही ठिकाणी बॉक्समध्ये प्रश्न दिलेले आहेत ज्याचं नेचर थोडं वेगळं आहे. इतर ठिकाणी आपण प्रश्न पाठ्यपुस्तकाच्या शेवटी देतो एक्सरसाइजमध्ये. इथे मात्र थोडं आकर्षक पद्धतीने रचना केलेली आहे आणि विद्यार्थ्यांचं पार्टिसिपेशन त्यात वर्गात जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांशी चर्चा केली तर हा धडा, यातले जे धडे राज्यशास्त्रातले ते खूप सोपे वाटतात आणि विद्यार्थी नवीन नवीन माहिती घेतात. साधा आपण वर्गातल्या प्रतिनिधीपासून सुरुवात केली तर इलेक्शन म्हणजे काय आहे, का ठेवायची, आपल्या प्रतिनिधीची कामं काय आहे, ही विद्यार्थ्यांना आपोआप कळतात. काही शाळांमध्ये तर विद्यार्थ्यांचं मंत्रिमंडळ असतं, विशेषतः काही मराठी मीडियम स्कूल्समध्ये, की एक त्यांचा पंतप्रधान असतो, तो सगळं बाकी पॉलिसी डिसिजन्स ठरवत असतो आणि बाकीचे विद्यार्थी ते एक्झिक्यूट करत असतात. मग अशा अभिनव पद्धतीने आपल्या वर्गात आपल्याला करता येईल. त्यानंतर इलेक्टोरल प्रोसेस जी आहे त्यामध्ये मतदान कोण करू शकतो, मतदारसंघ म्हणजे काय, डायरेक्ट डेमोक्रेसी म्हणजे काय, इनडायरेक्ट डेमोक्रेसी म्हणजे काय, हे आता 9वीला विद्यार्थी शिकणार आहेत आणि हाच 10वीचा पाया आहे. 10वीमध्ये त्यांना डेमोक्रेसीवरती डिटेल इन्फॉर्मेशन आहे. Right from the definition, then the types of democracies, characteristics of democracies. त्यानंतर वेगवेगळ्या राजकीय पक्षांबद्दलची माहिती आहे दुसऱ्या युनिटमध्ये. यामध्ये काही राजकीय पक्ष हे संपूर्ण देशाच्या पातळीवरचे आहेत, ज्याला आपण नॅशनल पार्टीज म्हणतो, आणि काही पक्ष हे स्थानिक प्रकारचे, स्थानिक स्वरूपाचे, ज्याला आपण रिजनल पॉलिटिकल पार्टीज म्हणतो. बेसिकली इंडिया has adopted फेडरल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट where government functions in 2 different levels. One is at national level and second is at state level. मग अशा 2 स्तरांमध्ये जे शासन आहे त्याची माहिती विद्यार्थ्यांना इथे होणार आहे. त्यानंतर सोशल डायव्हर्सिटी अँड डेमोक्रेसी. भारताने फेडरल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट का निवडलंय तर त्याचं कारण हेच आहे, ह्यूज पॉप्युलेशन विथ मल्टीलिंग्वियल अँड मल्टी रिलिजियस पॉप्युलेशन.
आणि फेडरल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट जो आहे हा 2 स्तरात काम करणारा, तो अशा प्रकारच्या लोकसंख्येला अतिशय उपयुक्त आहे, पूरक आहे, म्हणून भारताने त्याची निवड केली. त्यानंतर कास्ट, लँग्वेज, रिलिजन, जेंडर अँड डेमोक्रेसी हे त्या 3ऱ्या युनिटमध्ये आहे. 4थ्या युनिटमध्ये चॅलेंजेस काय काय डेमोक्रेसीला, काय काय आपल्याला तिथे गोष्टींचा सामना करायला लागणार आहे आणि त्याच्याकरता उपाययोजना काय आहे हे आपल्याला त्या युनिटमध्ये पाहायला मिळाले. आणि नंतर इंटरनल वर्क जे लिहिलेलं आहे, तर परीक्षा तुमची इतिहास, राज्यशास्त्र मिळून 40 मार्काचा पेपर असणार आहे. त्यामध्ये 28 मार्क इतिहासाला आहे, 12 मार्क राज्यशास्त्राला आहे. म्हणजे जी गुण विभागणी जी आहे ती तुम्हाला पाहायला मिळेल. या ठिकाणी आपण ती नंतर पाहूया. गुण विभागणी 40 मार्क तुम्हाला रेग्युलर थेअरी पेपर्स आहेत आणि 10 मार्क हे अंतर्गत मूल्यमापनाचे इंटरनल. आत्ता बऱ्याच शाळांमध्ये जे प्रचलित 10वीला मार्क दिले जातात ते युनिट टेस्टचे 20 मार्क, सेमिस्टरचे 40 मार्क आणि प्रिलिमचे 40 मार्क, असे एकूण 100 मार्क जे आहेत त्यामध्ये विद्यार्थ्याला किती मार्क मिळतात, त्याला 20नी भागतात. म्हणजे ते मार्क 5 पैकी झाले आणि 5 मार्क त्यांना असाइनमेंट्स आहेत. आणि ते नॉर्मली असाइनमेंटचे मार्क विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मिळतातच. तर असे 10 इतिहास राज्यशास्त्र आणि 10 भूगोल अर्थशास्त्र असे मिळून एकूण 20 मार्क इंटरनलचे आहेत आणि 40 मार्काचे 2 पेपर आहेत. इतिहास राज्यशास्त्र 40 आणि भूगोल अर्थशास्त्र 40. यावर्षी भूगोलामध्ये एक महत्त्वाचा बदल आहे की तो म्हणजे 9वीच्या स्तरावरती आणि 10वीच्या स्तरावरती रिजनल जॉग्राफी घेतलेला आहे. प्रादेशिक भूगोल यामध्ये विचारात घेतलेला आहे. सुरुवातीच्या 9वीच्या वर्षी महाराष्ट्राचा भूगोल आपण पाहिलेला आहे आणि त्यातला पहिला जो धडा आहे त्यामध्ये आपण कन्सेप्ट ऑफ रिजन, मग त्या प्रदेशांची आपण कोणकोणते क्रायटेरिया त्याला वापरलेले आहेत टू डिफाईन अ रिजन. म्हणजे मी जर म्हणलं की वनांचं क्षेत्र, तर फक्त मी माझ्या डोक्यात वनांपुरताच विचार करतो. एकाच वेळेस 2-3 आस्पेक्ट आपण घेऊन एखादा रिजन ठरवतो, एखादा प्रदेश ठरवतो. मग तो 9वीला आहे. त्यामध्ये फिजिकल महाराष्ट्र आहे, त्यामध्ये भूरूप आहेत, नद्या आहेत, त्यानंतर तिथले जे रिसोर्सेस आहेत, संसाधनं जी आहेत, त्यामध्ये पाणी आहे, मृदा आहे, वन आहेत आणि खनिज आहेत. हे आपण महाराष्ट्रापुरता विचार करतोय. त्यानंतर वेगवेगळे व्यवसाय आहेत, ऑक्युपेशन्स, ते 3ऱ्या युनिटमध्ये. आता आपण फक्त लेफ्ट हँड साईडचा विचार करतोय 9वीचा. क्लासिफिकेशन ऑफ ऑक्युपेशन्स, मग कोणते प्राथमिक व्यवसाय आहेत, द्वितीयकमध्ये काय येतं, तृतीयकमध्ये काय येतं, व्हॉट काइंड ऑफ ऑक्युपेशन्स आर देअर, त्याचं क्लासिफिकेशन आपण या युनिटमध्ये पाहतो. त्यानंतर शेती हा एक महत्त्वाचा व्यवसाय म्हणून पाहतो आपण, ऑक्युपेशन असतात. मग त्या शेतीमध्ये कोणकोणत्या प्रकारची शेती केली जाते आणि विविध पिकं कोणती घेतली जातात हे आपण 9वीत 4थ्या युनिटमध्ये अभ्यास करणार आहोत. याच्यावरती आधारित उद्योग आहेत, व्हॉट वी कॉल्ड एज ॲग्रो बेस्ड इंडस्ट्रीज. In any region, we think of resources, then occupations, industries. Industries we mainly group into 2. One is agro-based, which are dependent on raw material from agriculture. त्यामध्ये कॉटन टेक्सटाईल इंडस्ट्री आहे, ज्यूट इंडस्ट्री आहे, साखर उद्योग आहे, शुगर इंडस्ट्रीज आहेत. या ॲग्रो बेस्ड इंडस्ट्रीज आहेत किंवा फळांवरती प्रक्रिया करणे,
ही एक आता मोठी इंडस्ट्री ग्रामीण भागात गेल्या 10 ते 15 वर्षात विकसित झालेली आहे. कित्येक खायचे पदार्थ पूर्वी माहिती नव्हते, पण आता ते या इंडस्ट्रीच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. नाही तर फणसाचे वेफर्स नॉर्मली मी तरी शाळेत असताना कधी ऐकले नव्हते, पण आता ॲग्रो बेस्ड इंडस्ट्रीजनं, फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमधनं असे आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट पार्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट, कम्युनिकेशन, ट्रान्सपोर्टेशन, कम्युनिकेशन अँड टुरिझम. टुरिझम हा मुद्दा म्हणून त्यात इन्क्लूड केलेला आहे. त्याचं कारण पर्यटन हा अदृश्य पद्धतीचा व्यापार आहे. इट इज इनव्हिजिबल ट्रेड. जेव्हा पर्यटक आपल्याकडे येतात तेव्हा ते काही पैसे वाचवायला येत नाही, ते पैसे खर्च करायला जातात. त्यामुळं आपल्या इथल्या लोकांना अनेक रोजगार उपलब्ध होतात. त्यामध्ये वाहतूक असेल, लॉजिंग बोर्डिंग असेल, कलाकुसरीच्या वस्तू आहेत त्याची विक्री असेल, कलाकुसरीच्या वस्तू निर्माण करणारे अनेक लोकांना त्यातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. त्यामुळं शासनाने सुद्धा पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना दिलेली आहे. बऱ्याच पाश्चात्य देशांमध्ये टुरिझम हा खूप महत्त्वाचा विषय मानला जातो, कारण त्याच्यामुळे बऱ्याच सेवा उपलब्ध होतात. मग ते आपण 9वीत या माध्यमातून पाहणार आहोत. नंतर लोकसंख्या हा एक जिव्हाळ्याचा विषय आहे, ज्यामध्ये लोकसंख्येचे वेगवेगळे आस्पेक्ट्स आपण पाहणार आहोत. त्यामध्ये एज स्ट्रक्चर असेल, सेक्स रेशो असेल, डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन असेल. या बेसिक कन्सेप्ट आहेत, पण त्या आवश्यक आहेत. आणि त्याचा संबंध पुढे हा रिजनल डेव्हलपमेंटशी. भारतामध्ये प्रादेशिक विकास हा विचारात घेतलेला आहे. तसंच महाराष्ट्राच्या बाबतीत आपण प्रादेशिक विकास ही संकल्पना पाहणार आहोत. ज्या भागांमध्ये उद्योगधंदे मोठ्या प्रमाणावरती विकसित झालेले आहेत, विशेषतः पश्चिम भाग, आणि काही भागांमध्ये मात्र उद्योगांचं प्रमाण तुलनात्मक कमी आहे. मग ते कसं साधता येईल, त्याचा बॅलन्स कसा साधता येईल, बॅलन्स रिजनल डेव्हलपमेंट, हे आपण या प्रकरणात पाहणार आहोत. आणि प्रॅक्टिकल जॉग्राफीमध्ये आपण काही नवीन टेक्निक कार्टोग्राफीची शिकणार आहोत. त्यामध्ये रंगांचा वापर असेल, वेगवेगळ्या शेड्स वापरल्या असतील, आयसो लाईन्स असतील, आयसो बार असतील, आयसोथर्म्स असतील. तर प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला हा भाग करायचा आहे. प्रश्नपत्रिकेमध्ये प्रॅक्टिकलवरती सुद्धा प्रश्न असणार आहेत, नकाशावरती प्रश्न असणार आहेत. मॅप ऑल्सो प्लेज अन इम्पॉर्टंट रोल. बऱ्याच विद्यार्थ्यांचं नकाशाकडं पाहण्याचं बरेच विद्यार्थी टाळतात. महाराष्ट्रातला असा एक जिल्हा आहे की त्याची सामायिक सीमा फक्त एकाच जिल्ह्याशी. असा जिल्हा कुठला, असा प्रश्न विचारला तर विद्यार्थी तो गडबडतो, कारण नकाशा व्यवस्थित अभ्यासलेलाच नाही आहे. तर नकाशाचा अभ्यास विद्यार्थ्यांनी जरूर करावा. महाराष्ट्राचा अभ्यास 9वीच्या स्तरावरती आहे. 10वीच्या स्तरावरती आपण संपूर्ण भारताचा विचार करणार आहोत. आता पुन्हा आपण पहिल्यापासून विचार करूया. राईट हँड साईड. जसं रिजनल महाराष्ट्र केलंय तसं रिजनल इंडिया 10वीच्या स्तरावरती आहे. आणि प्रामुख्याने यात फिजिकल आस्पेक्ट जास्त महत्त्वाचा आहे. मग वेगवेगळी भूरूपं आहेत, पर्वतरांगा आहेत. भारताच्या ज्या प्रमुख विभाग केलेले आहेत त्यामध्ये पर्वतमय प्रदेश आहे, पठारी प्रदेश आहे, मैदानी प्रदेश आहे आणि कोस्टल प्लेन्स, किनारी मैदान, अशा प्रकारे त्याचं ढोबळ आपण वर्गीकरण केलेलं आहे. त्यानंतर प्रत्येक भाग डिटेलमध्ये आपण अभ्यासणार आहोत. ज्या प्राकृतिक विभागांचा आपण विचार केला त्यातला नॉर्थ इंडियन माउंटन रिजन, हिमालयाची निर्मिती कशी झाली, हिमालयातल्या वेगवेगळ्या पर्वतरांगा,
त्यातली शिखरं, तिथं उगम पावणाऱ्या नद्या, त्याच्याशी संबंधित पर्यावरण याचाही अभ्यास आपण दुसऱ्या युनिटमध्ये करणार आहोत. तिसऱ्या युनिटमध्ये उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाची निर्मिती कशी झाली आणि त्याचे जे वेगवेगळे विभाग आहेत, मग त्यामध्ये अगदी वायव्येला असलेलं वाळवंट आहे, वाळवंटी भाग आहे, पश्चिमेकडची मैदान आहेत, सेंट्रल प्लेन्स आहेत, पूर्वेकडची मैदान आहेत आणि त्रिभुज प्रदेश आहे. भारतातला त्रिभुज प्रदेश जगातला सगळ्यात मोठा त्रिभुज प्रदेश मानला जातो. गंगा नदीवरचा त्रिभुज प्रदेश. मग त्याचा अभ्यास आहे, त्याच्याशी संबंधित अर्थव्यवस्था पण तिथे आहे. चौथ्या युनिटमध्ये प्लॅटो रिजन आहे, पर्वतीय प्रदेश, मैदानी प्रदेश आणि तिसरा जो भाग आहे तो पठारी प्रदेश. मग दख्खनचं पठार आहे, त्याची निर्मिती कशी झालेली आहे, त्याचे उपविभाग कोणकोणते आहेत, तिथल्या नद्या कोणत्या आहेत, तिथे मृदा कोणत्या आहेत, त्या पर्टिक्युलर प्लॅटोशी रिलेटेड सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला चौथ्या युनिटमध्ये आहे. पाचव्या युनिटमध्ये वेस्टर्न घाट अँड ईस्टर्न घाट जे या प्लॅटो रिजनची बाउंड्री ठरवतात, पश्चिम घाट आणि पूर्व घाट यांचाही अभ्यास आपण करणार आहोत. आणि शेवटच्या भागामध्ये ईस्ट कोस्टल प्लेन्स आणि वेस्ट कोस्टल प्लेन, समुद्राचा किनारा आणि पश्चिम घाट याच्या मधला जो अरुंद भाग आहे तो आपण वेस्ट कोस्टल प्लेन, पश्चिमेकडचे मैदानी प्रदेश विचारात घेतो. तसाच पूर्वेकडचा पूर्व मैदानी प्रदेश ईस्ट कोस्टल प्लेन्स, यामध्ये वाहणाऱ्या नद्या प्रामुख्याने त्यांचे त्रिभुज प्रदेश या भागात आहेत, त्याचा अभ्यास तुम्हाला इथे करायचा आहे. त्यानंतर आयलंड्स. आज महाराष्ट्र टाइम्सला एक लेख आहे ज्यामध्ये पाकिस्तानमधल्या एका बंदराचा उल्लेख केलेला आहे जे चीन विकसित करत आहे. आणि भारताच्या भोवती जे देश आहेत तिथे चीननी मोठ्या प्रमाणावरती गुंतवणूक करायला सुरुवात केलेली आहे. सामरिकदृष्ट्या ते महत्त्वाचं आहे त्यांच्या दृष्टीने, आपल्या दृष्टीने पण. तर या बेटांना अतिशय महत्त्व प्राप्त झालेलं आहे. मग त्यामध्ये अरबी समुद्रातली बेटं आहेत आणि बंगालच्या उपसागरातली बेटं आहेत. बेटांचे प्रकार आहेत आणि त्याच्याबद्दलची माहिती आपण या पाठामध्ये करून घेणार आहोत. नंतर प्रॅक्टिकल जॉग्रफीमध्ये आलेख काढणं, 2 डायमेन्शनल, 3 डायमेन्शनल आणि त्याचं इंटरप्रिटेशन हे त्याच्यात अपेक्षित आहे. नॉर्मली आत्ताचा जो 10वीचा अभ्यासक्रम आहे तसंच ह्या अभ्यासक्रमात त्याचं स्वरूप राहणार आहे. अर्थशास्त्रामध्ये 9वीत आपण पाहिलं होतं फॅमिली बजेट, एक भाग सांगायचा राहून गेला 9वीच्या अर्थशास्त्रातला, तो मगाशी फक्त आपण भूगोलाचंच बोललो होतो. 9वीच्या अभ्यासक्रमामध्ये अर्थशास्त्र हा विषय अधिकाधिक सोपा करून द्यायचा प्रयत्न केलेला आहे आणि ज्याचा संबंध आपल्या रोजच्या जीवनाशी आहे असे घटक या अभ्यासक्रमात तुम्हाला पाहायला मिळतील. पहिला पाठ अर्थात थेरॉटिकल आहे, अर्थशास्त्र, त्याची व्याख्या, वेगवेगळ्या अर्थतज्ञांनी केलेली व्याख्या. त्यानंतर आपण मानवी गरजा, मग त्यांची पूर्तता कशी करता येते, आपल्याकडे असणारे रिसोर्सेस हे खूप कमी आहेत, वेअर वॉन्ट्स आर अनलिमिटेड. आता प्रामुख्याने हा कॉमर्समधला भाग आहे, वाणिज्य शाखेतला, तो विद्यार्थ्यांना 9वीच्याच लेवलला शिकायला मिळणार आहे. त्या सगळ्या टर्म ज्या आहेत त्या टेक्निकल टर्म्स आहेत, तर त्या सुरुवातीला थोडं समजून घ्यायला अवघड वाटेल, पण नंतर काही प्रॉब्लेम येत नाही. तिसऱ्या युनिटमध्ये आपण हा इंटरेस्टिंग टॉपिक आहे की उत्पन्नाचे वेगवेगळे मार्ग कोणते आहेत, वैयक्तिक उत्पन्न कसं मोजलं जातं, एका आर्थिक वर्षात किंवा एका ठराविक कालावधीमध्ये मिळणारं उत्पन्न आहे. त्यानंतर वेगवेगळ्या पद्धती ज्या पूर्वी अस्तित्वात होत्या, बलुतेदारी पद्धत, बार्टर सिस्टम, गुड्सवर एक्सचेंज फॉर सेक ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस, ते आपण या प्रकरणात पाहावं. त्यानंतर सायबर कॅफे किंवा ज्या वेगवेगळ्या सर्व्हिसेस आहेत
त्याचा अभ्यास आपल्याला या प्रकरणात आहे. आणि चौथा भाग हा विद्यार्थ्यांना एक चांगला इंटरेस्ट निर्माण करणार आहे, ज्यामध्ये फॅमिली बजेट आहे. त्यामध्ये बजेटची व्याख्या दिलेली आहे, त्याचे 3 प्रकार दिलेले आहेत. मग त्यामध्ये बॅलन्स्ड आहे, फेवरेबल आहे आणि डेफिसिट आहे. आणि विद्यार्थ्यांना एक पाठ्यपुस्तकामध्ये एक प्रश्न असा दिलेला आहे की तुम्ही एक बजेट तयार करा. आम्ही इंटरनलच्या याच्यात विद्यार्थ्यांना मुद्दा म्हणून हे करायला सांगतो की विद्यार्थ्यांना आपल्या घरचं माहिती आहे का नाही, आपलं बजेट आपल्या स्तरावरती सुद्धा आपल्याला करता येईल. आपल्याला काय पॉकेटमध्ये जे पैसे मिळालेले असतील, खरी कमाई सारखी योजना असेल, की विद्यार्थी आपले स्वतःचे पैसे कसे खर्च करतो त्याचं सुद्धा बजेट एक विद्यार्थी तयार करू शकतो. ते 9वीच्या स्तरावरती अर्थशास्त्रात आहे. 10वीला यातला भाग जो आहे तो पुन्हा परत मग थोडा टेक्निकल आहे. अर्थव्यवस्था कशाला म्हणायचं. जर सुरुवातीच्या 9वीचा जो भाग आहे तो कळला तर या भागात समजायला काही फारशी अडचण येणार नाही. टाइप्स ऑफ इकॉनॉमीज आहेत. नंतर प्रॉब्लेम्स काय काय आहेत इकॉनॉमीमध्ये, कशाचं उत्पादन करायचंय, किती उत्पादन करायचंय, हे ठरवणार कोण, कुठल्या प्रकारचे उद्योग आहेत, अँड हाऊ वी कॅन मेक यूज ऑफ रिसोर्सेस टू सॅटिस्फाय आवर नीड्स और सॅटिस्फाय आवर डिमांड्स, हे आपण या युनिटमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर वेगळ्या अर्थव्यवस्था आपण विचारात घेणार आहोत, ज्यामध्ये कॅपिटॅलिझम आहे, सोशॅलिझम आहे, मिक्स्ड इकॉनॉमी आहे. आणि नंतरचा जो भाग आहे हा आपल्या पुन्हा परत रोजच्या जीवनाशी निगडीत आहे. इन्फ्लेशन, दरवाढ किंवा भाववाढ ज्याला म्हणतो, हे तर आपण सातत्याने एक्सपिरियन्स करत आलेलो आहोत. आणि कन्झ्युमर प्रोटेक्शन, हे 2 भाग हे या युनिटमध्ये आहेत. PDS, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम, ज्यामध्ये रेशनची दुकान आहेत, त्यातनं स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून दिलं जात आहे, वस्तू उपलब्ध करून दिल्या जात आहेत. मग त्याचं नेटवर्किंग कसं आहे, त्याचे प्रॉब्लेम्स काय काय. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे रेशन कार्ड. रेशन कार्ड असायला त्या व्यक्तीचा परमनंट ॲड्रेस लागतो. बरेचसे लोक हे स्थलांतर करणारे आहेत, मजूर वर्ग आहे, कामगार वर्ग आहे, ते ठराविक काळात ठराविक ठिकाणी जातात, तर त्यांचा ठराविक पत्ता नसतो. मग ते लोक याच्यापासून मुक्तात. मग त्याच्याशी निगडीत समस्या काय, उपाययोजना काय आहे. आणि शेवटचं कन्झ्युमर प्रोटेक्शन, ग्राहकाची फसवणूक कशी केली जाते. एक सोपं उदाहरण सांगतो. कोल्ड्रिंकच्या कुठल्याही दुकानात गेलं आपण, स्प्राईटची बाटली दे म्हटलं की दुकानदार बाटली देतो, 18 रुपये सांगतो, त्याच्यावरती MRP 15 रुपये असते. मग त्याला विचारलं की वरचे 3 रुपये कसले, तर तो सांगतो त्या रेफ्रिजरेटरचं बिल कोण देणार, ते 3 रुपये त्याचे. मग ग्राहक ऐकून घेतो. मग मी त्या दुकानदाराला विचारलं की आईस्क्रीम पण विकतोयस तू, त्याची MRP 55 रुपये, का ते हवेवरती चालतंय म्हणलं, त्याला पैसे पडत नाहीत. यामध्ये ग्राहकाला बऱ्याच गोष्टी माहिती नसतात. जागो ग्राहक जागो, हे तुम्ही TV वरती पण पाहिलं असेल. तर ग्राहकांचं हित जपण्याकरता ग्राहक संरक्षण कायदा 1986 आलेला आहे, त्याची माहिती या प्रकरणामध्ये आहे. थोडक्यात अभ्यासक्रमाबद्दल 9वी आणि 10वी इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल, अर्थशास्त्र याबद्दल माहिती सांगितलेली आहे. प्रत्यक्षात पुस्तक हातात पडल्यावरती तुम्हाला आणखीन त्यातनं माहिती मिळेल. वेबिनार जे आहेत त्यामध्ये प्रत्यक्षात आपल्याला एक स्क्रीनवरती प्रश्न टाईप करता येतात की जे आम्ही पाहतो आणि लगेच उत्तरं देतो. किंवा असं असेल तुम्हाला 2 दिवसांनी वाटलं आपल्याला डाऊट आहे, तुम्ही प्रश्न पाठवा, पुढच्या वेबिनारच्या वेळेस त्याचं उत्तर आम्ही देऊ. तुमच्या ज्या काही शंका असतील त्या तुम्ही वेबिनारच्या माध्यमातून विचारा. मला आपल्यासमोर बोलायची संधी दिली, त्याबद्दल संयोजकांचे आभार मानतो. धन्यवाद.
कार्यक्रमाच्या शेवटी रानडे सरांना काही तुमच्याशी बोलायचं आहे, अगदी 2 मिनटं, आणि त्यानंतर हा कार्यक्रम संपेल. मी मगाशी म्हटलं तसं उद्या रात्री 9 ते 10 आपला वेबिनार आहे. मॅथ्सचा जो मेन्सुरेशन हा जो टॉपिक आहे त्याच्यावर रानडे सरांचा, तो जरूर तुम्ही अटेंड करा. त्याच्या आधी सर तुमच्याशी बोलते. धन्यवाद. ज्यांच्या घरी इंटरनेट आहे अशा लोकांना मी अशी रिक्वेस्ट करेन की 5 मिनटं थांबा. हे जे ऑनलाईन एज्युकेशन आहे याचं महत्त्व किती आहे, तर JEE मेन्स ही जी परीक्षा आहे यावर्षीपासून आणि पुढच्या वर्षीपासून कंपल्सरी, मुंबईसारख्या ठिकाणी ती फक्त ऑनलाईन आहे. त्यामुळे काही पालकांना असं वाटत असेल की अरे मुलांना नको आता इंटरनेट किंवा कम्प्युटरचा ॲक्सेस, पण जर इंटरनेट आणि कम्प्युटर वापरता येत असेल तरच या पुढे परीक्षा देता येणार आहेत. आणि हे फक्त मुंबईत नाही, ऑल ओव्हर इंडिया असंच असणार आहे. त्यामुळे आजचा वेबिनार आणि इन जनरल, मी असं एडनेक्साच घ्या म्हणत नाही, बाकी अनेक असू शकतील, पण त्याची माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे. मी कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. त्यापूर्वी तुमचे आणि भरतनाट्य मंदिराचे व्यवस्थापक आणि कर्मचारी वर्ग त्यांचे आभारी मानतो. फक्त त्यांच्या घरी इंटरनेट आहे अशा लोकांनी इथे थांबा, बाकी लोकांनी गेलं तरी चालणार आहे. मगाशी निखिल सरांनी अनाऊन्स केल्याप्रमाणे आज तुम्ही प्रॉडक्ट बुक करू शकता. 10% डिस्काउंट आहे आणि आज फक्त 200 रुपये तुम्ही भरायचे. धन्यवाद.